हे बघा काय चाललंय. हे बघा आई आली आज. बरे दिवस झाले ब्लॉक नाही केलाय. बघा आई आली. आई जय भीम. जय भीम. कशी आहे? चांगली आहे बाई. मस्त. लय दिवस झाले आली नाही ना. लय दिवस झालं बाई नाही आले. आम्ही लय वाट पाहत होतो. तुम्ही लय वाट पाहत होते. येणंच व्हायना तर काय करावं. बघा आईने काय काय आणलंय तुम्हाला. फर्स्ट टाइम काय दाखवू मी. सगळ्यात पहिलं कडीपत्ता दाखवू का? ते बघा आईने आणलाय कडीपत्ता. आईला मी कडीपत्ता आणायला लावला होता. इतका वास येत होता. पिशवी घेतल्याच मला लय वास आला कडीपत्त्याचा. घरचा आहे ना आई कडीपत्ता आपल्या झाडाचा. काय काय झाडाचं आहे? सीताफळ झाडाचे आहेत, लिंब झाडाचे, वांगे झाडाचे. हे बघा वांगे पण झाडाचे. आईने घरी 2-3 झाडं लावले वाटतं वांग्याचे. इतके वांगे आले होते वाटतं. 4 आहे का 5 वांगे. आईने वांगे पण घरचेच आणले आणि लिंब आणले आईने. काय आलं? पिल्लू लागलं बराडायला. नका पाहू बाबा आमच्याकडे. नका पाहू नका. नीट दाब. धरती तू असा फोन म्हणजे बस तिथे. दिसते मी दिसते का? हा तुम्ही दिसते. सामान दिसतंय ना. पुढे बाप बाप बाप. लिंब पाहिजे केवढे झाले ते. हे बघा घरचे नाही लिंब बी. घरच्याची बाई. केवढे लिंबू झाले आपल्या झाडाचे. हे बी घरचे. आणि हे गाय विकत आणले का घरचे? घरच्याचे सीताफळ बी. आई सीताफळासाठी खास आली आहे ना. आईकडे सीताफळासाठी त्या दिवशी यायचं होतं पण सीताफळ म्हणलं नको आता सीताफळ नाही भेटत. मग डबल नाही जाणं व्हायचं माझं. सीताफळासाठी आई खास आली बरं का सीताफळ घेऊन. आणि आईने बघा किती सीताफळ आणले. आणि कसं मस्त. आणि हे सीताफळ इतकं छान लागतं ना. आम्ही पहिले कसे आमच्या दोघांचे भांडणं व्हायचे एक सीताफळावरून. मामाचे मै भांडणे. आईने विचार भांडणं कसे राहायचे. असे भांडणं व्हायचे मारा माऱ्या. आणि ते मै आधी तोडून नव्हता खात का. आता सीताफळ खायला त्यो नाही मी नाही. सीताफळ आईने आणलेत. आणि अजून काय आणलं? बेळ आणला. हा याच्यात चिवडा आहे स्पेशल श्रीरामपूरचा. जे जे श्रीरामपूरचे असेल त्याने कमेंट करा. श्रीरामपूरचा चिवडा खायचा असेल दुसऱ्याच आमच्या घरी या. याच्यात काय चहापत्ती आणली. चहापत्तीची कढी चहा मस्त लागते त्याच्यामुळं चहापत्ती पण तिकडूनच आणली. आई इतका पसारा घेऊन आली. याच्यात कांदे. बरं झालं बाई कांदे आणले. कांदे हे बघा तुम्हाला दाखवलंच मी सगळं. सीताफळ आहे. याच्यात लिंब आहे. आम्ही लय लिंबू खायला तरसलं यावेळेस. मिरची नाही आणली ना. वाळलेली आहे ना ती आईने. तर याच्यात कांदे. कांदे पण घेऊन आले आई. कांदे नव्हते राहिले आम्हाला. कांदे पण आणले आईने. म्हणजे सगळा बाजारच करून आणलाय आम्हाला. थांबली होती गाडी. बस थांबली होती का? मध्ये 1 घंटाभर हाल झाले. हाल नाही तर काय. आईला गाडी थांबलेला राग येतोय. पिशवी ठेवली मधीच म्हणे पिशा म्हणे खाली घ्या. खाली सगळे खाली उतरा खाली उतरा. आता पिशी काय करणार. म्हणे पिशा राहू द्या तिथं. मग पिशवी ठेवली त्यांनी. गाडी अशी किलो सारी पिशवी झाली झोपली. आणलं खाली. बांधेल नव्हती वरून. बांधून नाही बांधलं नव्हतं तशीच होती मेटरीला अशी. आणि मग उतरा म्हणल्यावर म्हणलं काय थोडं काम असं नाही ती. अर्धा घंटा थांबणारे अर्धा घंटा थांबणारे. म्हणलं बरं आहे आता. असे बारीक बारीक पाहिजे मस्त. बोंबील टाकून वांगले भारी होते. ताजे ताजे वांगे बाप काय भारी लागले असते खरं. ताजं ताजं खाल्लं असतं तर बोंबील टाकून. किती झाडं लावले? 2 झाडं आहेत. एका झाडाला नाही आलं अजून. एका झाडाला आधी. एक झाडाची पावसाने असं झोपले. त्याला माती आणून दाबून नीट उभा करून दिलं. तू याच्यात वडापाव दिसतोय. वडापावचे हाल झाले. वडापावचे बाकाचे हाल झाले बिचाऱ्याचे. पप्पा म्हणे मला कुत्र्यावानी. आई म्हणते कुत्र्यावानी हाल झाले. वडापाव कसे हाल झाले वडापावचे. पप्पा म्हणे मला राहून द्या बरं खाऊ नका. म्हणलं बरं.
वडापाव बिचारा दमून गेला सकलाय वडापाव भी। तो चलो अभी करेंगे आई को चाय पानी। इकडे पिल्लू खेळतय, पिल्लू इतका आगाव झाले आता। चिकू तिकडे पिऊ दादा आहे आणि सीताफळ अजून पिकणार नाही 2 दिवस। चला आता आपण करू चहा। लाईट नाही आमची, सकाळपासून लाईट गेलेली आज। तांदूळ आणायचे होते ते तांदूळ कोणचे त्यांनी आणून ठेवले होते तांदूळ एवढे मोठे ते बारीक ते काय ध्यानच नाही चहा पावडर ते इसरून राहिलं होतं गोळ्या होत्या त्याच्या याच्या लोक आलं बरं मी डॉक्टरच्या दवाखान्या लोक रवीला म्हणलं रवी पिऊच्या गोळ्या राहिल्या रे सगळं मेन औषधच राहिलं म्हणतो चला भाऊ माग मग ती पिशवी टाकेल त्या गोळ्या ती डब्यात तशी ठेवली होती किती दिवसाची आणलेली मग ते कुठं तरी मी म्हणलं काय काय आणलं बाबा याच्यामध्ये या आणलं बाबा त्या गोळ्यासाठी मागे गेले मग म्हणलं बाबा म्हणे चला मावशी म्हणलं बाबा पैसे देते बाबा तुला पेट्रोल चल नका नाही घेतले नका म्हणे बस स्टँडला आणून सोडलं रिक्षावाले थांबत नाही ना थांबत यायला, त्याच्यामुळे आदल्या दिवशी तर आणून ठेवलं पाहिजे। येवा गाईस वाडा भांडे काय वाय पुरणची डाळ डाळ आहे बघा, पाणी पैप तिकडे पिल्ल्याचा लिकावानी डबा आणि एक खूप स्पेशल गोष्ट आहे मस्त हे बघा आई काय करते आई पोळ्या करते ना बाई कशाच्या पुरणाच्या बघा आईची पुरणाची पोळी कशी फुगली मस्त टम शेकली। मी खाल्ली बरं का गरम गरम, पहिली मी खाऊन घेतली, आई अजून जेवायची राहिली। हा तू चपात्या करते का? चपात्या करते दोन जायचंय का तुला? जायचं ना बाई राही ना नको 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 का बरं? नको आता राहिले 2-3 दिवस आईला लय कटाळा येतो इथं राहायला। पिऊ दादा म्हणतो की आई आल्यावर आईला इथं कोंडल्यावानी होतं म्हणून आई एक दिवसात पळत ही आईला वाटतंय मला कोंडून घेतलंय, त्याच्यामुळे आईला इथे करमत नाही। आईला वाटतंय कधी सुटून कधी नाही। तू करमन का आज? मी करमायचं घरी बसावं लागेल भुतावानी घरात भुतावानी लेकरं बाळं नाही चला या सगळ्यांनी पुरणपोळी खायला आईच्या हातची। आईने पक्क्या वाडी एक पुरणपोळी केवढी केली, एकच खायची आणि तिकडंच जायचं बघा। आणि मस्त क्या वाड्या फुगल्यात पुरणपोळ्या, असा भारी मस्त झाल्यात मऊ चटक। बघू इकडं आमचा वाघ उठलाय, चित्तू कसं झोपला का लय आगाव वाघ आहे बाबा यो। तुझं काय चालू, तो खाल्ली का नाही पुरणपोळी? खाल्ली का नाही पुरणाची पोळी? खाल्ली 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 एवढं पाणी चालू आहे बाहेर, बाहेर मोटरीचा आवाज आहे काय? हां पाणी खेळायचं नाही। आणि आत्ताच माझं काम आवरलंय, मी सगळं पाणी भरलंय, काम आवरलंय, भांडे घातले, कपडे धुतले, त्यामुळे उशीर झाला आज आम्हाला जेवायला स्वयंपाकाला पण।